मेरा दिल बेकरार हो गया चोरी चोरी सपनों में आता सारी सारी रात। हॅलो भावांनो, आत्ता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. असा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण पाहावा लागेल. चला तुमचा थोडाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात पहिले आपल्या कॅपकट ओपन करायचे. कॅपकट ओपन केल्यानंतर इथे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचे. त्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या ज्या फोटोवर व्हिडिओ बनायचा तो फोटो ॲड करून घ्यायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर मित्रांनो रेशो जो आहे आपला तो 9.16चा करून घ्यायचा आहे. हे असा रेशो आपला 9.16. नंतर इथं आपल्या मित्रांनो बीटमार्कचा व्हिडिओ ॲड करायचा. त्यासाठी वरलीवर जायचे, ॲडवरलीवर जायचे व हा बीटमार्कचा व्हिडिओ माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. नंतर एवढं केल्यानंतर आपल्या वरच्या फोटोची लेंथ जी आहे ती त्या फोटो एवढी करून ठेवायची, खालच्या बीटमार्कच्या व्हिडिओ इतके. एवढं केल्याच्या नंतर मित्रांनो ते आपला फोटो जो आहे मागचा तो व्यवस्थित असा फिट करून घ्यायचा. मी जसा केला तसा फोटो व्यवस्थित ॲड ही करून घ्यायचा. नंतर इथं खालच्या व्हिडिओवर क्लिक करून त्याचा ऑडिओ आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे. एक्स्ट्रा ऑडिओवर क्लिक करून ऑडिओ साईडला होऊन जाईल. नंतर हा बीट मग आता बीट 1 जिथं आहे, बीट 2 जिथं होईल तिथं मित्रांनो आपले स्प्लिट करायचे. ते असं मी जसं करायला तसं. नंतर बीट 3 जिथं होईल तिथं. नंतर बीट 4 जिथं होईल तिथं. नंतर बीट 5 जिथं होईल तिथं. तर अशा प्रकारे एकूण मित्रांनो 19-20 बीट आहेत ते तुम्ही देऊन घ्या. आता बीट दिल्याच्या नंतर मित्रांनो आपले तो फोटो आपण बीट मागचा व्हिडिओ डिलीट करून टाकायचा आहे. नंतर इथं मित्रांनो आता PNG ॲड करायचं. ते ओव्हरलेवर जायचे, ॲडवरलेवर जायचे व ही PNG माझ्या टेलिग्राम चॅनलला तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. अशी याची लेंथ एकदम शेवटपर्यंत करून घ्यायची. चला तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतो व तुम्हाला सविस्तर सांगतो. ही जी PNG आहे ती अशी व्यवस्थित ॲड करायची तर वरती. चला तर मी फोटो बीट ॲड करून घेतो तुम्हाला सविस्तर सांगतो. चला तर मित्रांनो मी फोटो बीट वगैरे ॲड करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला सविस्तर सांगतो. तर आपल्या पहिल्या ट्रान्झॅक्शनवरती इथं क्लिक करायचे. लाईट इफेक्टमध्ये जायचे. तिथं ब्लँच नावाचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून 0.1 सेकंद करून इथं अप्लाय टू ऑल करायचे. त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे. तर अशा सर्व ट्रान्झॅक्शनला आपला इफेक्ट लावून जातो. तर सर्वात पहिले आपल्या इथं पहिल्या फोटोवरती क्लिक करायचे. दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचे. इथं आपली रॉक व्हर्टिकलचा इफेक्ट लावायचा व राईटवरती क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो मी पटापट सांगतो, तुम्ही ॲड करून घ्या. त्याच्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनमध्ये जायचं आहे. इथे इनमध्येच रॉक व्हर्टिकल लावायचं परत. त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचे. इनमध्ये इथं बी रॉक व्हर्टिकली. पहिले जे मित्रांनो आपले 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 पहिले जे 8 फोटो आहेत 8 सेकंदापर्यंत ते रॉक व्हर्टिकली लावायचं आहे. 8वा फोटो आपला तिथं समजायला रॉक व्हर्टिकलीच लावायचा आहे. मी जसं लावला तसा. त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं बी रॉक व्हर्टिकली लावायचं आहे मित्रांनो. त्याच्या बी पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं बी रॉक हॉरिझॉन्टल लावायचा आहे. तिथून पुढं इथं रॉक हॉरिझॉन्टल लावायचा. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं मित्रांनो आपल्या शेक 3चा इफेक्ट लावायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं आपल्याला स्विंग टॉप राईटवरती क्लिक करायचं व राईटवरती क्लिक करायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती क्लिक करायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं इनमध्येच मित्रांनो स्विंग राईटवरती क्लिक करायचे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं रॉक व्हर्टिकली लावायचे मित्रांनो. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं इनमध्ये शेक 3चा इफेक्ट लावायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. तिथं आपले वायपरचा इफेक्ट लावायचा आहे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटोवरती जायचे. ॲनिमेशनवरती जायचे. इनमध्येच तिथं आपले रॉक व्हर्टिकल लावायचा आहे. परत त्याच्या पुढच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती तिथं स्विंग टॉप लेफ्टचा लावायचा आहे. परत आपल्या आता शेवटचा फोटो राहिला त्याला ॲनिमेशनमध्ये जायचे. इनमध्येच तिथं आपल्या शेक 3चा लावायचा आहे. चला आता मित्रांनो शेवटचा इफेक्ट लावला आपण. नंतर मित्रांनो आता इथं आपल्या इफेक्ट द्यायचे. त्यासाठी इफेक्टवरती जायचे. इथं पहिल्यांदा आपल्या आता व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचं. इथं व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर आपले इथंच ट्रेंडिंग अँड क्लोजिंगमध्ये जायचं आहे. तिथं डायमंड झूमचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे व त्याची लेंथ आपल्याला आता हे 13 सेकंदाचा जो 12 सेकंदा खालच्या फोटो आहे ना तिथपर्यंत ठेवायची. 12 सेकंदाच्या खालच्या फोटोपर्यंत व त्याचाच आपल्या इथं डुप्लिकेटवरती क्लिक करायचे. डुप्लिकेट केल्यानंतर खाली बी लेअर जाते. रिप्लेसमध्ये जायचे व इथं ग्लोईंग लाईन्समध्येच गोस्ट नावाचा इफेक्ट आहे त्यावरती क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं आहे. तर असे हे 2 इफेक्ट लावायचे आहेत आपल्या 12 सेकंदापर्यंत
परत त्याच्या पुढच्या फोटो जायचे, असं पुढे यायचं. मी जसं आलो तसं परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये गेल्यानंतर बटरफ्लाईजमध्ये जायचं. बटरफ्लाईजमध्ये आल्यानंतर बटरफ्लाय ड्रीम्सचा इफेक्ट आहे तो लावून टाकायचा आहे व त्याची लेंथ त्या फोटोमध्ये ठेवायची. परत त्याच्या पुढच्या फोटोत यायचे. मी जसं आलो इथं आलो तसं परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. सॉरी बॉडी इफेक्टमध्ये जायचे. बॉडी इफेक्टमध्ये आल्यानंतर ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे. तिथे मेकॅनिकल हा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचे व त्याची लेंथ हे 15च्या खालचे जे 2 फोटो ते हे आणि हा त्या 2 फोटोला लावायचे. परत आपले त्याच्या पुढच्या फोटो यायचे असं. परत आपले व्हिडिओ इफेक्टमध्ये जायचे. व्हिडिओ इफेक्टमध्ये आल्यानंतर स्पार्कमध्ये जायचे. स्पार्कमध्ये मित्रांनो इथं आपल्याला क्लोजन स्पार्कचा इफेक्ट आहे त्यावर क्लिक करून राईटवरती क्लिक करायचं व त्याची लेंथ शेवटच्या 3 फोटोवर ठेवायची. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ तयार झालेला आहे. आता याला डाउनलोड करण्यासाठी वरच्या कोपऱ्यात एक्सपोर्ट नावाचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करून आपला व्हिडिओ डाउनलोड होऊन जाईल.